लायपोमासाठी सर्जरी करायची अजिबात गरज नाही. आयुर्वेदिक उपचारांनी ही गाठ आपल्याला हळूहळू विरघळवता येते व ही गोष्ट कोणी सांगतही नाही. सर्जरी केली तरी लायपोमा परत येतो, कारण याचं मूळ कारण तसंच राहतं. त्यामुळे सर्जरी ऐवजी जर का आपण आयुर्वेदिक उपचार केले तर याच्या मूळ कारणावर काम केलं जातं व लायपोमा परत येत नाही. आयुर्वेदाप्रमाणे लायपोमामध्ये शरीरातले कफ आणि मेददोष हे विकृत होतात व त्यामुळे चरबी ही नीट मेटाबोलाइज होत नाही व वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येऊन त्याच्या गाठी तयार होतात. खूप जास्त फॅटी फूड घेणं, अतिरिक्त प्रमाणात तेल घेणं व त्याचबरोबर आपलं पचन नीट नसणं या कारणांमुळे आपल्या शरीरातलं फॅट मेटाबॉलिझम हे बिघडून जातं व त्यामुळेच या अतिरिक्त चरबीच्या गाठी शरीरात तयार व्हायला सुरुवात होते. आहारातले असलेले अतिरिक्त जड व फॅटी पदार्थ लगेचच कमी करा. नियमितपणे त्रिफळा चूर्ण गाईच्या तुपासोबत घ्यायला सुरुवात करा. आयुर्वेदात सांगितलेलं बुक्कुड हे औषध चरबीच्या गाठी कमी करायला खूप मदत करतं व त्याचबरोबर नियमितपणे व्यायाम करायला सुरुवात करा. तुम्हाला सुद्धा लायपोमाचा त्रास होत असेल व शस्त्रक्रिया टाळायची असेल तर कमेंटमध्ये लायपोमा असं टाईप करा.